मित्रांनो, माणसाने निसर्गाच्या चक्रात ढवळाढवळ केली की निसर्ग कसा भयानक बदला घेतो याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया. तिथं फक्त एका चुकीमुळे आज माणसांचं नाही तर बेंडकांचं राज्य चालतंय. गोष्ट 1935ची. ऑस्ट्रेलियातील ऊसाच्या शेतीवर एका कीटकाने हल्ला केला. त्यावर उपाय म्हणून तिथल्या शास्त्रज्ञांनी केंटूड नावाचे 102 बेंडूक मागवले, जेणेकरून ते त्यांना खातील आणि शेती वाचवतील. पण शास्त्रज्ञांचं हेच गणित चुकीचं ठरलं. तर या बेंडकांचे रिप्रोडक्शन इतक्या वेगाने होतं की एक मादी वर्षाला तब्बल 30,000 अंडी घालते. बघता बघता 1935 साली ते 102 बेंडूक आता 20 कोटीपेक्षा जास्त झाले आहे. परिस्थिती अशी झाली आहे की रात्रीच्या वेळी गाड्यांच्या टायराखाली हजारो बेंडूक चिरडल्या जातात, तरी पण त्यांची संख्या काही कमी होऊन नाही राहिली. तर तुम्ही विचार करत असताल की तिथले साप आणि मगरी हे त्या बेंडकांना खाऊन संपवत का नाही? तर मित्रांनो, हे बेंडूक चालतं फिरतं बायोवेपन आहे. त्यांच्या पाठीवर बुफोटॉक्सिन नावाचं विष असते. ते सापांनी आणि मगरांना जर त्यांनी गिळलं तर ते 15 मिनिटात मृत्युमुखी पडतात. याचमुळे त्यांची इकोसिस्टम धोक्यात आली आहे. आज ऑस्ट्रेलियातील माणसं स्वतः रस्त्यावर येऊन त्या बेंडकांना मारतात. निसर्गाशी खेळणं किती महागात पडू शकतं याचं जिवंत उदाहरण हे ऑस्ट्रेलियातील बेंडकांचं आहे. तर तुम्हाला अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.